महिलांसाठी जी कायदे आहेत एकदा तुम्ही सांगावेत अशी इच्छा आहे. महिलांसाठी जे कायदे आपल्या इथे आहेत, मग आपण एकदम पहिलेपासून जर विचार करत आलो, सती प्रतिबंध कायदा बघा, बालविवाह प्रतिबंध कायदा बघा, त्यानंतर केशवपन कायदा बघा, त्यानंतर म्हणजे तिथपासून जर आपण आतापर्यंत सुरुवात केली, म्हणजे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर हिंदू कोड बिल आलं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी संकल्पना मांडत आली, आणि त्याही पूर्वीचा कालावधी पाहिला तर कायद्यांच्या बाबतीत सगळ्यात चांगला महाराष्ट्रातला जर कालावधी होता महिलांसाठी तर तो होता छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. तिथे महिला सुरक्षित होत्या किंवा महिलांना सन्मान दिला जायचा, म्हणजे महिलांकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून बघितल्या जायचं. आणि परंपरागत जो दृष्टिकोन होता महिलांना स्त्री भोगाची वस्तू, ती शिवाजी महाराजांनी मोडत काढली आणि त्यांनी महिलांना सन्मान दिला. जिजाऊंनी त्या पद्धतीने महिलांना स्वराज्यामध्ये जे स्थान दिलं, त्यानंतर तो विचार घेऊन फुलेंनी पुढे एक एक पाऊल टाकत आम्हाला शिक्षणाच्या शाळा. पण तो काळच असा होता की केशवपनाच्या स्टोरीज आपण बघतोय, आपण केशवपनाच्या केसेस म्हणा किंवा सती जाणं म्हणा, हे किती विचित्र होतं. आणि त्यासाठी जे कायदे आपल्या देशात झाले तेव्हाच्या काळामध्ये सामाजिक प्रबोधनं खूप मोठ्या प्रमाणात व्हायची. त्यामुळे सती प्रतिबंध कायद्यामुळे पूर्णपणे सतीप्रथा बंद झाली. केशवपन कायदा आला, केशवपन कायद्यामुळे पूर्णपणे केशवपनची प्रथा आपल्याकडे बघतो आपण ती बंद झालेली आहे. तर ह्या अशा क्रूर प्रथा ज्या महिलांची, पण विधवा पुनर्विवाह कायदा आला, बालविवाह कायदा प्रतिबंध आला. बालविवाह कायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी पण झाला, पण आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाह होतात. हुंडा प्रतिबंध कायदा आला तरी आजही हुंडा हे देणं घेणं सर्रास होतं. हे का होतंय? अलीकडच्या काळात काय झालेलं, आपण 19 आणि 20व्या शतकात आलोय. 19व्या शतकात बऱ्या प्रमाणामध्ये सोशल बॉन्डिंग म्हणा लोकांमध्ये ते होतं, ते लोक शेअर करत होते किंवा कायदा आहे तर लगेच पोलीस स्टेशनला जा, तक्रार द्या. आता तसं होत नाही. गावात एखादी घटना घडलेली आहे, पोलीस पाटलांना ती माहिती झाली, त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला दिली पाहिजे, पण तसं होत नाही. ती घटना दाबल्या जाते, महिलांवरचे अत्याचार दाबल्या जातात. स्त्रियांना मला वाटतं कायदा असण्यापेक्षा ना सोशल अवेअरनेस मधून स्ट्रॉंग बनवणं. कारण मला माहिती आहे की माझ्यावर अत्याचार झाले आहे तर मला मदतीला कायदा धावून येणार आहे, पण मी ती मदत घेण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंत गेली पाहिजे. तर ते जाण्याची जी मधली स्टेप आहे ना, तो जो गॅप आहे तो फक्त अवेअरनेस भरून काढू शकतो. सशक्तपणा किंवा चांगला विचार किंवा सोशल मुवमेंट्स, तर तो सोशल मुवमेंट्स आणि कायद्याची जाणीव जागृती, ह्या दोन गोष्टी, म्हणजे कायद्याची जाणीव जागृती सोशल मुवमेंटनी केली पाहिजे. आणि जाणीव जागृती झाल्यानंतर आपोआप ते मुद्दे थांबतील किंवा ते प्रकार थांबतील. आताही आपल्याकडे वुमेन ट्रॅफिकिंग वुमेन ऍक्ट, तरी आपल्या इथल्या महिला अप्रत्यक्षरित्या म्हणजे अल्पवयीन मुली सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये अडकवल्या जातात. त्यांना वेश्या व्यवसायाकडे नेलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग असू शकतात. मोठ्या हाय लेवलच्या पद्धतीनं त्यांना पेमेंट दिलं जातं, मुलींना अट्रॅक्शन दाखवलं जातं. ते प्रकार आपल्या इथे आजही चालू आहेत. हुंडा देणं घेणं आजही चालू आहेत. हुंडा बळी आजही चालू आहेत. महिला शिकल्या पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा बदलला नाही. 20व्या शतकात तर फार काही चेंजेस आपल्याला दिसत नाहीये. आणि आता 2015 पासून तर ते शक्यच नाहीये होणे. म्हणजे 2014 पासून ज्या पद्धतीने आपल्या देशात चाललेलं आहे, तर या देशामध्ये आता सामाजिक परिवर्तनापेक्षा धर्म आणि जात वंश हेच गोष्टी मोठ्या झालेल्या आहेत. तर ज्या गोष्टी 18व्या आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला झाल्यात त्या नंतरच्या काळात नाही होऊ शकल्यात. बराचसा तो काळ सामाजिक संघटनेचा मागं पडला आणि त्या पद्धतीने म्हणा जे सोशल मुवमेंट्स आहे कुठेतरी दाबल्या गेल्यात आणि ह्या 2014 पासून तर संपवल्याच असं म्हटलं तरी चालेल. हे सगळं आपल्या देशात चाललंय. तर महिलांसाठी जर आपण बोलू ना, जेही कायदे आहेत, 2005ला आपल्या इथे कायदा आला, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा. या कायद्यामध्ये त्यांनी खूप वाईट विचार केला वुमेन हॅरॅसमेंटचा. पूर्वी काही म्हणजे 498 होतं, नव्हतं असं नाहीये. IPC मध्ये 498 ची जी तरतूद होती त्याच्यामध्ये कुठल्याही महिलेला सासरच्या लोकांनी शारीरिक मानसिक त्रास दिला असेल, पैसे आणायला भाग पडलं असेल, तर ते सगळं तिला तशा पद्धतीचा त्रास झाला तर ती पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ शकून तो गुन्हा नोंद करत होती. पण 498 मध्ये काय व्हायचं, गुन्हा नोंद झाल्यानंतर तिला अनेक अडचणी यायच्या. म्हणजे तिने राहायचं कुठे, आईवडिलांकडे राहायला गेली, आईवडील 1 महिना ठेवेल, 2 महिना ठेवेल, नंतर कुठे राहायचे हा प्रश्न, तिच्या मुलांचे प्रश्न. त्यानंतर 498 मध्ये 99% आरोपी सुटण्याची शक्यता जास्त, कारण कोणीच टिकअप बयान देणार नाही किंवा कोणीच टिकअप राहणार नाही. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये 498 आजही आहे, पण फार इफेक्टिव्ह रिझल्ट महिलांच्या संरक्षणासाठी देईल असं फक्त एक थोड्या वेळापुरता तिच्यावर अन्याय झालाय म्हणून रागाने ते रिपोर्ट दिलाय, थोड्या वेळापुरतं एक ते प्रिझम्पशन, थोड्या वेळापुरता रिलीफ आहे, पण परमनंट सोल्युशन नाही आहे वुमेन हॅरॅसमेंटवरती. मेंटल फिजिकल हॅरॅसमेंट वाईडली जेव्हा आलं ते 2005च्या कायद्यामध्ये आलं आणि
त्यांनी सांगितलं की तिला नुसतं ॲब्यूज जरी केलं असेल, म्हणजे ओरली शिवीगाळ केली असेल की तू नालायक आहे, तुझ्या आई वडील नालायक आहे, किंवा तुझी आई खराब आहे, किंवा तुझी खानदान खराब आहे, ही जी शिवी आहे ना, ही शिवी सुद्धा एक तिला मेंटली हॅरॅसमेंट आहे. तर महिलांना हे काही वाटतच नव्हतं ही हॅरॅसमेंट आहे. सगळ्या महिलांना असं वाटायचं की हे तर नवरा बोलतच असतो. तर कुठेतरी 2005 नंतर महिलांच्या हॅरॅसमेंटची कन्सेप्ट बदलली. वाईड त्याच्यात विचार करण्यात आलेला आहे की तिला तिच्या मनाच्या व्यतिरिक्त तिला हॅरॅस होईल अशा इकॉनॉमिकल, मेंटल, फिजिकल, म्हणजे फिजिकल म्हणजे मारहाण, शारीरिक जखमा किंवा शारीरिक मारहाण, मेंटल म्हणजे तिला टॉर्चर करणे, तिला मानसिक विकलांग करणे, किंवा तिला मानसिक खचवून टाकणे, किंवा तिचं आत्मविश्वास ढासळण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते करणे. आणि इकॉनॉमिकल हॅरॅसमेंट म्हणजे ती जर अर्नर असेल किंवा ती गव्हर्नमेंट जॉबला असेल, ती पैसे कमवते, तिचे पूर्ण पैसे घेऊन घेणे आणि मग तिला पूर्ण डिपेंडंट करणे महिनाभर. आणि तिने फक्त काम करायचं, पगार नवऱ्याच्या हातात आणून द्यायचा, आणि ती फक्त कठपुतलीसारखी कुटुंबामध्ये आजही चाललंय हे. अनेक नोकरी करणाऱ्या, मी तर खूपदा म्हणते की आपल्याला सावित्रीबाईंनी दिलेलं शिक्षण हे केवळ नोकरी करण्यासाठी, पैसे कमवून नवऱ्याच्या हाती देण्यासाठी नव्हतं दिलं. आपल्याला शिक्षण दिलं होतं की आपण स्वतः कुटुंबाच्या फॅमिली डिसिजनमध्ये एक डिसिजन मेकर झाल्या पाहिजे, तुमची महत्त्व वाढली पाहिजेत, तुम्ही मुलांना ते गट्स देऊ शकले पाहिजे की तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचे निर्णय घेऊ शकल्या पाहिजेत, आणि तू एक माणूस म्हणून जगली पाहिजे, स्त्री एक माणूस म्हणून जगली पाहिजे. आणि जशी ती शिकली तशी तिने 1000 मुलींना, 100 मुलींना, 200 मुलींना नाही तर 10 मुलींना तरी शिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. दुसऱ्या 10 मुलींना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. हे जे तिच्या सोशल बॉन्ड्स आहेत सावित्रीबाईंच्या प्रयत्नानंतर आज मुलींना करायला पाहिजे, ते आपण करू शकलो नाही. आणि म्हणून काय झालं की हे तिन्ही कन्सेप्ट, अर्निंगची कन्सेप्ट मी काय सांगत होती, फिजिकल, मेंटल आणि इकॉनॉमिकल हॅरॅसमेंट. इकॉनॉमिकल हॅरॅसमेंटमध्ये तिचे पूर्ण पैसे एंगेज करून टाकणं कुठेतरी, आणि तिला खाली करून ठेवणं. म्हणजे तिचे पैसे जरी असले तरी ती निर्णय घेऊ शकणार नाही, ती स्वतः काही करू शकणार नाही, तिला बाहुली बनवून ठेवणं, कठपुतली बनवून. ही एक हॅरॅसमेंट आहे. हे कायद्याने कुठेतरी पहिल्यांदा मांडलं, आणि त्यासाठी असंख्य सामाजिक संघटनांनी खूप काम केलं. त्यानंतर तुम्हाला माहित असेल विशाखा जजमेंट आलं राजस्थानच्या, त्या विशाखा केसमधली. ते विशाखा जजमेंटमध्ये पण अनेक ठिकाणी प्रत्येक वर्किंग प्लेसला, जिथे फॅक्टरी असेल, ऑफिस असेल किंवा एखादी एजन्सी असेल, की कुठे काम करतात आहे महिला, तर तिथे विशाखा कमिटी स्थापन करायला सांगितली. म्हणजे ती ज्या ऑफिसला काम करते आहे त्या ऑफिसमध्ये एक कमिटी राहील, तिथल्याच एखाद्या ऑफिसरनी किंवा कुठल्या कलिग्सनी जर तिची काही हॅरॅसमेंट केली आहे, फिजिकल, मेंटल हॅरॅसमेंट केलेली आहे, तर तिला तिथे रिलीफ मागता आला पाहिजे त्या कमिटीच्या समोर. त्या विशाखा कमिटीमध्ये सुद्धा मी काम केलं. मी विशाखा कमिटीच्या अनेक ग्रुपमध्ये होती. मी पहिले कलेक्टर ऑफिसच्या विशाखा कमिटीला सल्लागार म्हणून होती, तहसील ऑफिसच्या पण होती, जिल्हा परिषदेच्या पण विशाखा कमिटीला होते, जवाहरलाल दडाच्या पण कॉलेजला विशाखा कमिटीला मी होते. तर त्या सगळ्या याच्यामध्ये जर महिलांच्या काही केसेस आल्या तर त्या आपण हाताळायच्या किंवा बोलायचं, पण आपल्याकडे केसेस येतच नाही. का नाही येत? तर पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं की वुमन अवेअरनेस, एम्पॉवरमेंट हा जो विषय आहे ना, तो कुठेतरी मागे पडलाय. की महिलांनी वर्किंग ठिकाणी ती हॅरॅसमेंट होत नाहीये का, किंवा तिला टीजिंग करत नाही. टीजिंग करणं म्हणजे काय, तिच्याकडे कंटिन्यू बघून तिला अश्लील हावभाव करणं, किंवा अश्लील चाळे करणं, किंवा अश्लील पोस्टर दाखवणं, किंवा कंटिन्यू चेसिंग करणं, मेसेज पाठवणं, ह्या ज्या गोष्टी खूप कॉमनली चालतात ऑफिसमध्ये, पण महिला तक्रारच नोंदवत नाही. तर ही तक्रार नोंदवणं, त्या विशाखा कमिटी पुढे येणं, ते काम चालणं, हे सगळे फार अफलातून अनुभव असतात. ते काम मला करता येतात, मी करत आली आहे, बऱ्याच ठिकाणी ते काम करण्याचे प्रयत्न पण केलेले आहेत. तर हे जे सगळे महिला कायदे आहेत, महिलांच्या संरक्षणाचे कायदे आहेत, 498 IPC मध्ये होतं. आता आपण बघतो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टमध्ये पण आहे, महिलांना खावटीचा अधिकार आहे. पण हे सगळे इम्प्लिमेंट करत असताना कुठेतरी मर्यादा येतात. पूर्ण निरीप जे म्हणतोय ना, ते आपल्याला घेता येत नाही. DV ऍक्टमध्ये बऱ्याच ठिकाणी तिला मुलांची कस्टडी मागता येईल किंवा प्रोटेक्शन मिळेल. 498 मध्ये रिपोर्ट दिल्यानंतर तिला माहेरी जावं लागतं. माहेरी गेल्यानंतर आई वडिलांना 1 महिना खूप वाटते, 2 महिने खूप वाटते, 3ऱ्या महिन्याला तिने कुठे जायचं. तर DV ऍक्टमध्ये ती सुद्धा तरतूद केलेली आहे की ती ज्या घरात राहते आहे त्या घरात तिला शेअर्ड हाऊस होल्डचा अधिकार दिला गेलेला आहे. म्हणजे ती एका घरामध्ये सासू सासऱ्यांची किंवा पतीच्या घरात राहत असेल, ते घर तिच्या पतीच्या नावाने असो किंवा नसो, पण ती त्या घरामध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवस राहिली, काही वर्ष राहिलेली आहेत, आणि त्या घरात तिची शारीरिक, मानसिक हॅरॅसमेंट झालेली आहे, आणि तिने जर कंप्लेंट केली आहे, पण मला माझी 2 मुलं घेऊन किंवा 1 मुलगा घेऊन दुसरीकडे राहायची सोय नाही, मला याच घरात सुरक्षित
या कुटुंबामध्ये एका खोलीत राहू द्यावं अशी जर तिने न्यायालयाकडे मागणी केली तर न्यायालय तशी तिची व्यवस्था करते त्याच घरात सुरक्षित राहण्याची, आणि त्या घरातली इतर मेल मेंबर असतील किंवा सासरकडली मंडळी असेल त्यांना प्रतिबंध घालतं. तर त्याला प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत प्रोटेक्शन ऑर्डर पण घेता येते. अशा अनेक तरतुदी 2005 नंतर आल्या की तिला रिलीफ मिळाला पाहिजे, कुठेतरी ती कुठेतरी सुरक्षित राहिली पाहिजे, मुलांवर परिणाम झाले नाही पाहिजे. म्हणजे तिने कायद्याची मदत घेतली तर तिला खऱ्या अर्थाने कायद्याची मदत पण झाली पाहिजे, म्हणजे ती फसली नाही पाहिजे घराच्या बाहेर पडून. तर असे अनेक पावलं हळूहळू उचलत गेले महिलांसाठी. पण तरीही असं कुठेतरी वाटतं की महिलांचं हरॅसमेंट काही थांबलं नाही. आता मग सेक्शुअल हरॅसमेंट बघा, किंवा आता समजा आपण काल परवा झालेल्या बलात्काराच्या प्रकरण बघा. प्रत्येक ठिकाणी मुलगी शिकलेली असेल, हुशार असेल तरी बलात्काराला कुठेतरी बळी पडतात आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये किंवा काही वर्षापूर्वी असं म्हटलं जायचं की छोटे कपडे घातल्यामुळे बलात्कार होतात, पण असं काही नाही आहे. म्हाताऱ्या महिलांवरती पण बलात्कार झालेले, 4 वर्षाच्या मुलीवरती तिला काय माहिती आहे, 4 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलीला काय समजतं. तर हे विकृती जी आहे ना ती वाढायला लागली. आणि ती का वाढायला लागली आहे, तर मग कुठेतरी तो आरोपी वेगवेगळे मार्ग काढून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, राजकीय मार्ग शोधत राहतो, कुठेतरी वरदहस्त असतो. कधी कधी या गुन्हेगारीला न्याय देता येत नाही, कधी पुरावे सापडत नाही, कधी ती महिला तिच्याकडून पण काही चुका झालेल्या असतात. आमिष दाखवून पळवून नेऊन शोषण करणे, लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेऊन शोषण करणे, हे प्रकार आजकाल खूप वाढायला लागले. तर या सगळ्या म्हणजे कायदा आपल्याकडे आहेच, पूर्वी पण होता. अनेक कडक म्हणजे आपण बघतो निर्भया प्रकरणानंतर तर आपण फास्ट ट्रॅक कोर्ट आले इथे. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये फार इमर्जन्सी केसेस चालवाव्या आणि त्यांना न्याय देण्यात यावं हे पण आलं. असं असताना सुद्धा कुठे बलात्कारी वृत्तीला आळा बसला नाही. तर बलात्कारी वृत्तीला आळा बसवणं म्हणजे बलात्कारी वृत्ती आहे, तो काही आजार म्हणजे त्याला सोल्युशन नाहीये, हे कुठेही पसरू शकतं, एका व्यक्तीत नाही आहे ते. म्हणजे हा व्यक्ती म्हणजे आरोपी आहे असं नाहीये, ती वृत्ती कुठे जन्माला येऊ शकते. आणि ती वृत्ती जर तुम्हाला ठेचून काढायची असेल तर कुठेतरी समानता, स्त्री पुरुष समानता, को एज्युकेशन, वुमन रिस्पेक्ट, वुमन एम्पॉवरमेंट हे इश्यू वाढायला पाहिजे. फेमिनिझमचे जे व्हॅल्यू आहेत, निरंजन टकले साहेब नेहमी म्हणतात फेमिनिझम व्हॅल्यूज जे आहेत की समानता, कायम आपण ते अहिंसा, प्रेम, हे जे फेमिनिस्ट व्हॅल्यूज आहे, ज्याला कुठेतरी स्त्रीत्वाकडून विकासाकडे हा जो विषय आहे तो रुजवलाच गेला नाही. खूप दिवसांपासून म्हणा किंवा गेल्या 19व्या शतकाच्या शेवटापासून आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला आता आपण बघतोय हे कुठे झालंच नाही, होत नाहीये. जे प्रयत्न होतात ते फक्त सामाजिक संघटनांकडनं होत आहे, सोशल वर्क कॉलेजकडनं होत आहे, पण वाईडली शासन स्तरावर म्हणा, त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणा, ते कुठेतरी संपवण्याच्या मागे झालंय. अहिंसा संपवायची, समानता संपवायची, न्याय संपवायचा, प्रेम संपवायचं, हे सगळे फेमिनिझम व्हॅल्यूज संपवत आणायचे आणि कुठेतरी एक रागीट प्रतिमा किंवा पुरुषी अहंकार किंवा पुरुषी मोठेपणा, हे जे सगळं पुरुषार्थ गाजवणे, म्हणजे बऱ्याच लोकांना बलात्कार करणे म्हणजे पुरुषार्थ गाजवणे असं पण वाटतं. पुरुषार्थ गाजवणे म्हणजे बलात्कार करणे नव्हे, तर स्त्रियांचा सन्मान करणे किंवा तिला पुढे नेण्यात पण पुरुषार्थ आहेत, हे समाजाला समजून सांगणं फार गरजेचं आहे. कदाचित आपण त्यामुळे मुलींचं संरक्षण करू शकतो. परत माझं मुलींना पण असं म्हणणं असते की आपणही सेल्फ होत जायला पाहिजे. जसं जसं वातावरण क्रिटिकल होत चाललंय, भोवतीचं टेक्नॉलॉजीचं वातावरण आहे, मुलींना अदर रिडिंग होत नाही, त्या फक्त त्यांच्या अभ्यासाचं मेरिटसाठी अभ्यास करतात आणि त्यांच्या सिलेबसमध्ये कुठेच वुमन एम्पॉवरमेंट येत नाही, कुठेच हिस्ट्री येत नाही, तुम्हाला कुठेही सोशल स्टडीज येत नाही. आणि मग त्या जे वाचतात ते बिलकुल टेक्नॉलॉजीचं वाचतात. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा घरामध्ये खूप, आता आई वडील, एक मुलगी असते, 2 मुली असतात किंवा कधी कधी एक मुलगा एक मुलगी असतो, तर खूप चांगलं वातावरण, ती सिक्युअर्ड वातावरणात मोठी होते. पण ती जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा तिला बाहेरचं जग ऍडजस्ट होत नाही आणि अशा ठिकाणी तिची फसगत होते. बऱ्याच ठिकाणी बाहेर शिकणाऱ्या मुलींवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात, ते दाबले जातात आई वडिलांकडनं, पण ते दाबायला नकोत. आणि आपल्या सोसायटीने सुद्धा असे जर कुठल्याही घटना आल्या तर त्या आईवडिलांकडे किंवा मुलीकडे वाईट नजरेने बघण्याऐवजी आरोपींकडे वाईट नजरेने बघण्याची दृष्टी विकसित करायला पाहिजेत. तो सुद्धा एक पुरुषार्थ आहे. म्हणजे पुरुषार्थ दाखवायचा आहे तर असा दाखवा की तुम्ही आरोपीच्या कुटुंबाला वाईट टाका, त्या व्हिक्टीमच्या कुटुंबाला कशाला वाईट टाकता, तरच ते महिला अत्याचार आपण थांबवू शकू. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भ्रूण हत्येचं जे प्रकार आहे
आपल्या इथे भ्रूण हत्येचा खूप मोठ्या प्रमाणात आजही मुलं अनेक ठिकाणी 21व्या शतकात सुद्धा मुलगा हा वंशाचा दिवा असं वाटतं लोकांना. मी कायम मुलींना सांगत असते की तुम्ही वंशाचा दिवा नाही होता आलं तरी तुम्ही वंशाची पंथी होण्याचा प्रयत्न करा. पंथी का झाली तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या आईवडिलांना त्यांच्या आयुष्यामध्ये आम्हाला एक मुलगी आहे याचा अभिमान असला पाहिजे. तो अभिमान तुम्ही तुमच्या शिक्षणातून मिळवून देऊ शकता. नाही तुम्हाला शिक्षण घेता आलं, तुम्ही रोजगार करा, त्यातून मिळवून द्या. आईवडिलांचा म्हातारपणचा आधार होण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी काय आहे, हिंदू संस्कृतीमध्ये मुलगा म्हणजे म्हातारपणची काठी. तर मग म्हातारपणची काठी मुलगी का नाही होऊ शकत? बरोबर आहे ना. तर म्हातारपणची काठी मुलींनी होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ना, स्त्री भ्रूण हत्येची कन्सेप्ट कुठेतरी मागे पडेल. स्त्री भ्रूण हत्येच्या कन्सेप्टसाठी कायदा फार आहे आपल्याकडे, पण त्याची इम्प्लिमेंटेशन होतं का? पण बघतोय सर्रासपणे स्त्रियांचं गर्भाचं तपासणी होते आणि ज्यांना वाटतं की मला मुलगा पाहिजे ते अबॉर्ट करतात, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने करतात. 1-2 डॉक्टर सापडतात, बाकी ते सापडत पण नाही, तक्रार पण नोंदवत नाही. किंवा महिला सुद्धा त्यांच्यावर असं काही प्रेशराईज केलं तर ते सांगत पण नाही की मला घरच्यांनी काही म्हटलेलं आहे म्हणून. तर महिला समोर येत नाही आहे, तर त्याच्या मागे दृष्टिकोन असा आहे का तिलाही असं वाटतं की मला वंशाचा दिवा पाहिजे, तिलाही कुठेतरी असं वाटतं की मला म्हातारपणची काठी पाहिजे. मग तिला स्वतःला असं वाटणं वंशाचा दिवा आणि म्हातारपणची काठी ती कुठेतरी तिने बदलवली पाहिजे आणि त्यासाठी मुलींनी पण समोर यायला पाहिजे हा दृष्टिकोन बदलवायला. तर मुली शिकलेल्या असो की कुठलाही स्वयंरोजगार करणाऱ्या असो किंवा मग ती धुणी भांडी का करत असं ना, पण तिने थोडा का असं म्हातारपणची काठी होण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हे स्त्री भ्रूण हत्येला किंवा पोटी वंशाचा दिवा आला पाहिजे ह्या कन्सेप्टला कुठेतरी आळा घालता येईल. म्हणजे आपल्याला त्यावर काहीतरी सोल्युशन काढता येईल. कायदे आहे, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायदा आहे आपल्याकडे, महिलांसाठी घरगुती अत्याचारापासून प्रतिबंध कायदा आहेत, 498 होतं घरगुती अत्याचारासाठी. आपण याच्या आधी म्हणजे अनेक कायद्यांबद्दल चर्चा केली आहे. हे सगळे कायदे आहे, पण त्यावर कुठेतरी इम्प्लिमेंटेशन करत असताना मर्यादा येत आहे. आणि ती मर्यादा काय येत आहे, कारण वुमन देअर सेल्फ आर नॉट अवेअर अबाउट देअर ऍक्ट. एक तर पहिली गोष्ट त्यांना अवेअर नाहीये. दुसरी गोष्ट की दे आर टोटली इनसिक्युअर्ड इन सोसायटी. कायम असुरक्षित वाटणं महिलेला, घरात असली तरी तिला असुरक्षित वाटणं की आपल्यावर अत्याचार झाला ही गोष्ट आईवडिलांना सांगितली तर आईवडीलही रागवेल, नवऱ्याला सांगितलं तर नवरा सोडून देईल, मुलाला सांगितलं तर मुलगा आपल्यावर काय बोल. असे असंख्य तिचे भोवती उभे झालेले जे आधारस्तंभ आहे त्यात ती इन्सिक्युअर्ड फील होते. आणि ती इन्सिक्युरिटी तिची कमी करायची असेल तर सोशल मुवमेंटमधून होऊ शकतं, अवेअरनेसमधून होऊ शकतं, ती इकॉनॉमिकली स्टँड असली तर होऊ शकतं, आणि शिक्षण जर तिचं झालं तर होऊ शकतं. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी मी बोलते की या सगळ्या समस्येला जर उत्तर असेल तर शिक्षण आहे, की महिलेनी शिकावं. म्हणजे ज्या कम्पॅरिझनली पुरुष शिकतात त्याच कम्पॅरेटिव्हली महिलांनी त्या पर्सेंटेजने शिकावं, स्वतःच्या पायावर उभं व्हावं, स्वतःची भूमिका मांडावी. मी खूप शिकली पण माझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही या भूमिकेत कधीच राहायचं नाही. तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी जसा कराल तसा समाजासाठी सुद्धा करा. आणि तिथून मग कुठेतरी महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल. यवतमाळमध्ये खूप मोठे इश्यूज आहेत. शेतकरी आत्महत्याचा इश्यू आहे, त्यानंतर कुमारी माताचा इश्यू आहे, किशोरवयीन मुलींच्या लग्नाचे म्हणजे अल्पवयीन मुली ज्या येतात, आता आपल्याकडे केसेस येतात, अल्पवयीन मुलींवरती अत्याचार झाल्याचे प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणात आहे ग्रामीण भागामध्ये. कारण आदिवासी एरिया आहे यवतमाळ डिस्ट्रिक्ट. यवतमाळपासून थोडं 25 किलोमीटर बाहेर गेलो की आपल्याला आदिवासी तालुके लागतात. आणि तिथल्या इंटिरियल एरियामध्ये अजूनही मुलींचं शिक्षण फार कमी आहे. 7वीपर्यंत 8वीपर्यंत मुली शिकतात. त्यांना त्यांच्या स्वतःच्या अवयवाची किंवा शरीराची माहिती होण्याच्या आधी त्या प्रेग्नंट राहतात. आणि हे सगळं जे चाललेलं आहे हे कुठेतरी बॅड इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट स्कीम, बॅड इम्प्लिमेंटेशन ऑफ ऍक्ट अवेअरनेस, ह्याचे सगळे रिझल्ट आहे ते. कारण आपण ते करू शकलो नाही. गव्हर्नमेंटकडे योजना आहेत, अंमलबजावणी करू शकत नाही. फंड आहे तो इम्प्लिमेंट होत नाही, किंवा असतो ज्या संस्थेला दिला जातो ते प्रॉपर यूज करत नाही. तर अशा असंख्य प्रश्नांमध्ये हा समाज भरकटलेला आहे किंवा पडलेला आहे. आणि आपण आज म्हणजे इथे महासत्ता होणं खूप दूर झालं, ते तर मला कठीण वाटतंय आता. पण आपल्या देशातल्या म्हणजे इतके वर्ष झाले महासत्तेच्या दिशेने जाण्याचे प्रयत्न करतोय आपण. महासत्ता नंतर होऊ, आधी आपल्या अंतर्गत असणारे जे महिलांचे इश्यूज आहे ते जरी सॉल्व्ह केले ना तरी महासत्तेच्या मार्गाला यायला मदत होईल.
कारण अनेक वर्षापासून पुरुष एकटेच चालले आहेत महासत्ता व्हायला आणि 50% महिला वर्ग शोषणामध्ये पडलेला, अडचणीत पडलेला. एक 10-20% महिला आपल्या समाजामध्ये इन्कम म्हणजे कॅपिटल जनरेशन करत असेल, इन्कम करत असेल तर, आणि बाकी 40% महिला वर्ग जो आहे तो घरी बसलेला आहे. आणि हुशार मुली असतात असं नाही. आता हा मुद्दा आपण ग्रामीण भागातलं बोललेलो आहे. ब्रेन ड्रेन नावाचा जो विषय आहे, तर ब्रेन ड्रेन काही फक्त विदेशातच होतो का? आपल्या भारतात पण होतो ना. मोठ्या प्रमाणात 10वी-12वीला मेरिट आलेल्या मुली असतात, मेडिकलला जातात, मेडिकल सुद्धा मेरिटला घरी बसतात, प्रॅक्टिस नाही करत. त्या लॉयर मुली मोठ्या प्रमाणात मेरिटला आलेल्या असतात, LLBला आणि याला, त्यांना घरी बसतात, जॉब नाही करत. मग हा ब्रेन ड्रेन नाही आहे का? म्हणजे तुमच्याकडे एका देशाला किंवा समाजाला प्रगतीला नेण्यासाठी ब्रेन आहे, पण तो ब्रेन कुठेतरी घरगुती कामात अडकलेला आहे, संस्काराच्या नावाखाली अडकवला गेलेला आहे. त्या ब्रेनला बरोबर कुठेतरी 4 भिंतीच्या आत लॉक केला गेलेला आहे. सौंदर्याच्या नावाखाली म्हणा, तिच्या मुलाच्या संगोपनाच्या नावाखाली म्हणा, किंवा तिला खूप मोठ्या घरची आहे, तुला काय जॉब करायची गरज आहे, म्हणजे तुला सगळं नवरा हाताखाली आणून देतोय आणि नवऱ्यालाही वाटतं की मी एवढा मोठा पुरुष आहे तर माझ्या बायकोनी कशाला काम करायचं, म्हणजे पुरुषार्थ हा पुन्हा तिथे. तर या अंगाने पण आपल्या देशातल्या असंख्य मेरिटच्या मुली वाया गेलेल्या आहेत. वाया गेल्या म्हणजे इन द सेन्स दे हॅव अ कॅपॅसिटी टू डू समथिंग बट दे आर अनॅबल, किंवा ते स्वतःहून करू शकत नाहीये, किंवा समाजातलं वातावरण त्यांना करू देत नाहीये. तर यावरही खूप मोठं वर्क करायला पाहिजे गव्हर्नमेंटने, की कुठल्या लेवलच्या मुली, कोणत्या वर्षाच्या मुली मेरिटला आलेल्या होत्या. म्हणजे समजा 2011 पासूनच्या मेरिटच्या लिस्ट काढा तुम्ही, मेडिकलच्या मेरिटच्या लिस्ट काढा, इंजिनिअरिंगच्या मेरिटच्या. आता त्या काय करता हे शोधून काढा, कारण तुमच्याकडे डाटा आहेत युनिव्हर्सिटीला. शोधून काढा त्या मुली कुठे गेलेल्या आहेत, काय करतात आहेत त्या, व्हाय दे आर इन हाऊस, व्हाय दे आर नॉट युजिंग देअर कॅपॅसिटी टू डेव्हलप अवर नेशन. तर हे जे मुद्दे आहे यावर गव्हर्नमेंटने काम करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ते इंटेलेक्च्युअल ब्रेन तुम्ही वाया घालवतात. म्हणजे ब्रेन ड्रेन फक्त फॉरेनला नाही होत, म्हणजे इथून फॉरेनला गेल्यावर ब्रेन ड्रेन झालं ही चुकीच, तेवढीच कन्सेप्ट नाही. ब्रेन ड्रेन याही पद्धतीने होत आहे. तर कुठेतरी या अशा गोष्टींवरती शासनाने चांगलं इम्प्लिमेंटेशन. आणि म्हणून मी नेहमी पुन्हा हा दुसरा मुद्दा, की जर आपल्याला वाटतंय की हे चेंजेस समाज करू शकतो, पण कोणाच्या सहाय्याने? शासनाच्या सहाय्याने. आणि शासनाच्या सहाय्याने जर हे चेंजेस आपल्याला करता येत असेल, पॉलिटिक्सच्या सहाय्याने जर करता येत असेल, तर व्हाय गुड पीपल शुड नॉट बी देअर. बरोबर आहे. आणि जर चांगल्या विचारांची लोक ते जर शासनात असेल तर दे विल डेफिनेटली डू समथिंग चेंजेस in society. They will bring something revolutionary act, they will bring something movements, they will bring something empowerment awareness program in society, and that will be implemented up to grassroots level. आणि त्यासाठी जर काम करायचं असेल, म्हणून की मीच नाही, every educated woman, if she has a good sense of politics, she has good sense of reading everything, she should do. की तिने इलिटरेट वुमेन त्या पोस्टला जाण्यापेक्षा, किंवा कुठेतरी एखाद्या लीडरची वाईफ म्हणून जर ती तिथे जात असेल, किंवा कुठेतरी नवऱ्याच्या बायको म्हणून, किंवा एखाद्या मोठ्या नेत्याची सून म्हणून जर तिला पद मिळत असेल आणि सी इज अनॅबल टू डू समथिंग, तर अशा वेळेस क्वालिटीची लोक राजकारणात गेली पाहिजेत. आणि तेव्हाच आपला समाज बदलेल. आपल्याकडे कधी पाश्चिमात्य देशातलं राजकारण येईल काय माहिती. पाश्चिमात्य देशात व्यक्तीचे गुण, त्याचा नॉलेज, त्याचा अभ्यास, किंवा तो काय चेंजेस आणू शकतो, या ग्राउंडवरती वोटिंग होतं. आणि म्हणून बराक ओबामा सारखा व्यक्ती राष्ट्रपती होऊन गेलेला आहे. बरोबर आहे. त्या काळात म्हणजे एकेकाळी तिथे गोऱ्या आणि काळ्यातला भेद, आणि तो व्यक्ती जर राष्ट्रपती झाला तर ते गुणांवरून राष्ट्रपती होतात. भारतामध्ये तसं हळूहळू व्हायला पाहिजे, किंवा बदलायला पाहिजे, काहीतरी नवीन गोष्टी यायला पाहिजेत. आपला धर्म, वंशवाद याच्या पलीकडे गेलो पाहिजे. असे सगळे विषय आहेत. महिलांचे विषय सुद्धा राजकारणाशी संबंधित आहेत. आणि राजकारणी लोक ते विषय बाजूला सारून मग आपली ही अशी आता लाडकी बहीण योजना आणतात. ते लाडकी बहीण योजनेमध्ये तिला दुबळं बनवणं आहे माझ्या भाषेत. तिला तुम्ही स्वयंप्रेरणेने मोठं होण्यासाठी मदत करा. तिला तुम्ही एज्युकेशन द्या. कॅपॅसिटी बिल्डिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम लाभवा तुम्ही. कारण कॅपॅसिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जर तुम्ही तिचं केलं तर सी विल डू समथिंग, सी विल अर्न, सी विल डू जॉब, सी विल डू क्रिएटिव्ह वर्क. म्हणजे तुम्ही मार्केट उपलब्ध करा तिच्या क्रिएटिव्हिटीला, की तुम्ही असं काहीतरी करा की सी विल बिकम एबल टू स्टँड ऑन हर ओन डेव्हलपमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट, बचत गट जे म्हणतो आपण. पण आता बचत गटाचा उपयोग फक्त राजकारणासाठी केला जातो. सेल्फ डेव्हलपमेंट हा जो विषय आहे, किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट हा जो विषय आहे, बचत गट, सेल्फ हेल्प ग्रुप हे फक्त एवढ्यासाठी नव्हते की त्याचा राजकारणाचा उपयोग. आता तो राजकारणात उपयोग होतोय.
पण त्याच्या मागची जी भूमिका होती ती बाळून टाकली लोकांनी आणि त्यांना डायरेक्ट पैसे देणं चालू केलेले. लाडकी बहीण सारख्या योजना जर आणल्या तर महाराष्ट्र पुरोगामी आहे, होता, भविष्यात नाही राहणार. त्याला कुठेतरी परत अडगळीमध्ये टाकण्याचं काम, कुठेतरी पुन्हा बॅकफूटवर आणण्याचं काम, परत पुन्हा परंपरावादी दृष्टिकोन, महिलांना कुठेतरी मर्यादित आणण्याचं काम, महिलांना चाकोरीमध्ये बसवण्याचं काम, हे सगळं होईल. आणि महिलांचे कायदे परत नवीन कायदे शोधत राहावं लागेल शासनाला, असं मला वाटतं. महिलांना खावटी मिळायला बराच त्रास होतो. खावटी संदर्भात थोडंफार. प्रत्येकच महिलेला खावटी मिळण्याचा अधिकार आहे, पण ती अर्निंग करत नसेल तर. समजा ती सेल्फ अर्नर आहे, सी इज डुईंग जॉब किंवा सी इज डुईंग बिझनेस अँड सी इज हॅव्हिंग गुड अर्निंग सोर्स, अशा कंडिशनला तिला स्वतःसाठी मेंटेनन्स मागता येत नाही. पण इफ सी इज कम्प्लीट डिपेंड ऑन हर हजबंड, किंवा हजबंड नाही आहे, ते मरण पावलेले आहेत, त्यांनी जॉईंट फॅमिलीमध्ये राहत आहेत आणि सासरची लोक आहेत ते बिझनेस सांभाळतात किंवा सासरे आहेत, तर ती अशा वेळेसमध्ये ती खावटी मागू शकते. त्रास होत नाही, फक्त तिला साधा अर्ज करावा लागतो न्यायालयामध्ये वकिलांच्या मार्फत आणि तात्काळ खावटी तिला मिळते. म्हणजे इंटरिम अर्ज पण करता येतो. आता इथं आपल्या इथे पहिले फॅमिली कोर्ट नव्हतं, आता फॅमिली कोर्ट आलं यवतमाळला. तर फॅमिली कोर्टमध्ये काउन्सिलिंग होतं, 2-3 तारखा तिच्या काउन्सिलिंगला जातात. त्यानंतर जर इंटरिम अर्ज असेल मेंटेनन्सचा, तर तात्काळ इंटरिम खावटी तिला मंजूर होऊन जाते आणि तिला रिलीफ मिळतो. पण तो रिलीफ देत असताना इम्प्लिमेंटेशनमध्ये बऱ्याच अडचणी असतात, तर ते तर प्रत्येक महिलेला फेस करावं लागतं. ते डिपेंड ऑन लॉयर टू लॉयर सिच्युएशन. म्हणजे ती कुठली लॉयर तिने अपॉइंट केलेली आहे, ती कशी काम करते, तिच्या समस्यांबद्दल, महिलेच्या समस्यांबद्दल, किंवा तिला किती कळवळ आहे किंवा सेन्सिटाईज आहे ती स्वतःच्या त्या महिलांच्या इश्यूजसाठी, तर ती तिच्यावर डिपेंड आहे की किती फास्ट तिची रिकव्हरी झाली पाहिजे. पण होतं, मला असं वाटतं की 90% केसेसमध्ये इंटरिम खावटी मंजूर होऊन जाते आणि परमनंट निकाल लागल्यानंतर वाढीव खावटी मिळतं. पण ते वसुलीसाठी पण त्याच्या स्टेजेस आहेत, त्या प्रॉपर स्टेजने गेलं तर ते होऊन जातं. प्रत्येक स्त्रीला जी स्वतः अर्निंग करू शकत नाही, तिला मुलं बाळं आहेत, ती तिच्या नवऱ्याकडनं खावटी मागू शकते. कारण कायदा असं म्हणतोय, आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे, महिला लग्न करून पतीच्या घरी नांदायला जाते. त्याच्यामुळे लग्न केव्हा केलं जातं एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या मुलाचं, की तो स्वतःचं कुटुंब सांभाळायला सक्षम असेल. म्हणजे तो स्वतः इन्कम करू शकत असेल, तो पैसे कमवू शकत असेल, कुटुंब सांभाळू शकत असेल, मुलं आणि पत्नीला सांभाळू शकत असेल, एबल बॉडीड असेल, तर त्याचं लग्न होतं. अपंग तर बहुतेकदा लग्न होणार नाही. आंधळे असेल तरी पण बहुधा लग्न झाले, तरी मग ते दोन्ही त्याच पद्धतीने हँडिकॅप्ट असेल किंवा दोघांमध्ये काहीतरी दिव्यांगत्व असेल, म्हणून त्यांचं तशा पद्धतीने लग्न होतं. मग जर एबल बॉडीड पर्सन तो महिन्याचे 500 रुपये दिवसाप्रमाणे जरी पैसे कमवत असेल, तो महिन्याला 15,000 कमवत असेल, तर 15,000मध्ये तर त्याच्यावर डिपेंडंट लोक किती आहे त्याच्या कुटुंबामध्ये? आईवडील म्हातारे आहे का? तो 15,000मध्ये त्याचं घर भाड्याचं आहे का? किंवा त्याने घर विकत घेतलं असेल तर घराची किस्त पडते का? हे सगळे मुद्दे बघून न्यायालय खावटी मंजूर करतं. म्हणजे ती डिपेंड आहे त्याच्यावरती, मान्य आहे. तो 15,000 कमवतो, 7,000 रुपये त्याचे जर भाड्याच्या घराच्या कटोतीमध्ये जात असेल, त्याच्यातच 7,000 राहतात, तर ते एकत्र राहिले तर 7,000 त्यांचा संसार चांगला होत होता. पण आज जर ते वेगळे झाले तर त्याला 2 कुटुंब सांभाळावे लागते, एक त्याचे आईवडील आणि दुसरी पत्नी. तर पत्नीची जर अपेक्षा असली की मला 7-15पैकी अर्धा पगार मिळाला पाहिजे, तर असं नाही होऊ शकत. कारण त्या शेअरमध्ये त्याचे कटोती आली असेल, त्याचे आईवडील असेल, त्याचा स्वतःचा खर्च असेल आणि पत्नीला जो खावटी मंजूर होते, तर अप्रोप्रिएट नाही सांगता येणार, परंतु ॲव्हरेजली त्याच्यावर असलेला रिस्पॉन्सिबिलिटी आणि तिच्यावर असलेला रिस्पॉन्सिबिलिटी, जर ती अर्निंग करणारी असेल तर ती किती अर्न करते त्याचं तिला ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. असेट अँड लायबिलिटीचं, तिच्याकडे किती असेट आहे, तिच्याकडे किती लायबिलिटीज आहे, ती किती अर्निंग करते, ते असेट अँड लायबिलिटीच्या अफिडेव्हिटमध्ये तिला ते डिस्क्लोज करावं लागतं न्यायालयासमोर. आणि त्या ग्राउंडवर मग न्यायालय त्याचं अर्निंग काढून ते डिसाईड करतं की त्याला किती पैसे, तिला किती खावटी दिल्या पाहिजे. पण दिल्या जाते. राहिला विषय रिकव्हरीचा, खावटी रिकव्हरी पण फास्ट होतं. म्हणजे जिल्हा फॅमिली न्यायालयात तर काही प्रश्नच नाही, खूप फास्ट साहेब निर्णय घेतात. बाकी वेळेस तर त्याला रिकव्हरीसाठी समजा उशीर होत असेल, काय होत असेल, तर ते डिपेंड ऑन लॉयर्स सिच्युएशन, की किंवा तिच्याही काही अडचणी असू शकतात, ती पण अप्रोच झाली नसेल किंवा ती रेग्युलरली अटेंड करत नसेल कोर्ट, किंवा काही मिसअंडरस्टँडिंग असेल लॉयर अँड क्लायंटमध्ये, किंवा लॉयरलाही काही बरेच वेळ असेल दुसरीकडे, ते अटेंड करू शकत नसेल, त्यामुळे भेटायला थोडंफार लेट होऊ शकतं. पण खावटी मिळतं आणि तो खूप चांगला कायदा आहे. त्याचसोबत म्हाताऱ्या आईला सुद्धा खावटी घ्यायचा अधिकार आहे, म्हाताऱ्या आई वडिलांना, जर मुलं सांभाळत नसतील तर. आता माझ्याकडे
म्हाताऱ्या आईवडिलांच्या 2 केसेस आहे. एक आई आहे की तिचे दोन्ही मुलं चांगल्या बँक ऑफिसर्स आहेत आणि सुना पण बँक ऑफिसर आहे, पण तरी त्या आईला सांभाळत नाही. ते म्हणतात की आईने तिच्या पतीकडे जावं. ती पतीला सोडून या 2 मुलांना घेऊन खूप वर्ष घराबाहेर राहिली. तिने दोन्ही मुलांना शिकवलं, धुणी भांडी करून, जे काही कामं करून थोड्याशा याच्यामध्ये. दोन्ही मुलांना नोकरीला लावलं. 2 मुलांनी नोकरीवाल्या बायका केल्या आणि हिला सोडून चालले गेले. आणि आता ते मुलं असे म्हणतात की हिने आपल्या पतीजवळ राहावं, की जे तिला 30 वर्षापूर्वी त्या पतीला टाकून ती या मुलांना घेऊन घराच्या बाहेर पडली होती. असे पण सिच्युएशन असतात महिलांचे. तर तिला खावटी मिळण्याचा अधिकार आहे, 100% तिला खावटी मिळते आणि तिला ती मागायला पाहिजे, तो तिचा अधिकार आहे. खावटीचा कायदा हा फार चांगला कायदा आहे. त्याच्यामुळे अनेक गरजू महिलांना न्याय मिळतो आणि लहान मुलांची आबाळ होत नाही. म्हणजे घरातून सासरून सोडून आल्यानंतर माहेरची लोक किती दिवस टिकवणार, किंवा त्यांची जर इन्कम सोर्स नसेल तर ते कसे जगवणार.